काल माझी एक मैत्रीण ना बोलता बोलता सहज म्हणाली, माहिती आहे का, मला कधी कधी असं वाटतं की मी फक्त घरातली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी राहिलेलीच नाही आहे. आणि ती हसत होती. पण मला एक गोष्ट तिच्या डोळ्यामध्ये दिसली, ते म्हणजे कन्फ्युजन. आणि ऑनेस्टली सांगते, प्रत्येकीचा तो प्रश्न आहे. तो प्रश्न फक्त तिचा नाही आहे, कारण 35 नंतर ना बऱ्याचशा लेडीज सायलेंटली हा विचार करतात, खरंच मी कोण आहे. किंवा जर का तुमच्यासुद्धा मनात असा प्रश्न आला असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करणारे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असते. मैत्रिणींनो, 35 नंतर ना लाईफ संपत नाही, खरं तर ती पुन्हा सुरू होत असते. मग आपल्याला 35मध्ये ना ओळख हरवल्यासारखं का वाटतं? कारण की जेव्हा आपण वयाच्या 20मध्ये असतो त्यावेळेस आपण खूप सारे ड्रीम्स बघितलेले असतात. फॉर एक्झाम्पल करिअर काय करायचं, लग्न, फ्युचर, भरपूर साऱ्या गोष्टी आपण प्लॅन केलेल्या असतात. आपले खूप सारे ड्रीम्स असतात. आणि जेव्हा आपण 30मध्ये येतो ना, तोपर्यंत आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढलेल्या असतात. म्हणजे आपलं लग्न झालेलं असतं, मुलं असतात, किंवा घरातल्या फायनान्शियल गोष्टी मॅनेज करायच्या असतात, इन लॉज असतात, किंवा अजूनही भरपूर जबाबदारी आपल्या अंगावरती असतात. आणि मग 35पर्यंत आपण इतके ॲडजस्ट करतो ना, की आपण स्वतःला थांबवतो आणि बाकी सगळ्या लोकांसाठी जगत राहतो. म्हणजे मुलं लहान आहेत, आधी मुलांना बघितलं पाहिजे, आता घर सेटल व्हायला पाहिजे, आता वेळ नाही आहे, किंवा आता मुलांना माझी जास्त गरज आहे, त्यामुळे स्वतःसाठी काही करायला नको, आधी मुलांनाच बघू. आणि मग असं करता करता 10 वर्ष निघून जातात. त्यामुळे तुम्ही चुकीचं काही केलेलं नसतं, पण तुम्ही सॅक्रिफाईस केलेलं असतं आणि तुम्ही स्ट्रॉंग राहिलेले असतात. पण प्रॉब्लेम सॅक्रिफाईसमध्ये नसतो, तो प्रॉब्लेम असतो तो सेल्फ निग्लेक्टमध्ये. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांना प्रायोरिटी देतो ना, तेव्हा आपली आयडेंटिटी हळूहळू फेड होत जाते. तुम्ही स्वतःला हरवत आहात हे तुम्ही कसं काय ओळखणार? तर ते ओळखण्यासाठी ना काही सायन्स आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी आठवत नाहीत. जर का कोणी तुम्हाला विचारलं की तुला काय आवडतं, तर तुम्हाला क्लिअर आन्सर आठवणारच नाही की तुम्हाला नेमकं काय करायला आवडतं, किंवा तुम्हाला कोणती भाजी आवडते. असं जरी कोणी विचारलं तर तुम्हाला आठवणार नाही की तुम्हाला नेमकी कोणती भाजी आवडते. किंवा तुम्ही स्वतःसाठी जेव्हा खर्च करत असाल ना, तेव्हा तुम्हाला गिल्ट वाटतो की मी उगाच पैसे वेस्ट तर करत नाही आहे ना. आणि जेव्हा कोणतं एखादं चांगलं काम करायचं असतं त्यावेळेस तुम्ही इतरांना एनकरेज करता, पण स्वतःला एनकरेज नाही करत. तुम्हाला वाटतं की माझ्याशिवाय सगळं चालेल. हे सगळं तुम्हाला नॉर्मल वाटतं. पण हाच जो मोमेंट असतो ना, तोच मोमेंट असतो जागं होण्याचा. या मोमेंटला ना तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी शोधायची गरज असते. सेल्फ आयडेंटिटी शोधणं म्हणजे काही खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन नाही. ते अगदी छोटे छोटे स्टेप्स असतात. म्हणजे काय, तर एका शांत जागेवर जाऊन दररोज 10 मिनटं बसायचं, जिथे मोबाईल नाही घेऊन बसायचं. फोनशिवाय काहीही करायचं नाही आहे, फोन घ्यायचा नाही आहे, फक्त शांत बसून थोडासा विचार करायचा आहे. सुरुवातीला तुमचा माइंड थोडासा रेस्टलेस होईल, पण हळूहळू तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल. तेव्हा तुम्ही एक नोटबुक घ्यायची आणि तिच्यामध्ये लिहून काढायचं आहे की मला नक्की काय आवडतं, मला काय करायला आवडायचं पूर्वी, मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, मी कोणत्या गोष्टी छान करते. आणि एक छोटासा बदल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करायचा, तो म्हणजे डेली 10 मिनिट रीडिंग आणि बाकीचे 20 मिनिट स्वतःच्या शरीरासाठी. म्हणजे काय, तर कधी योगा, कधी वॉक, कधी शांत बसून गाणी ऐकणं, किंवा एक्सरसाइज करणं, जेही तुम्हाला आवडत असेल ते. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्यायला चालू करता ना, तेव्हा तुम्ही खूप खुश होता. पण ऑनेस्टली एक गोष्ट मी सांगते, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वेळ वाया तर नाही ना घालवते. किंवा मग नवीन काही शिकायला जेव्हा आपण सुरुवात करतो, एखादा कोर्स करायचा विचार करतो, त्यावेळेस सगळ्यात आधी ना आपल्याला एक्साइटमेंट नाही येत, जी 20मध्ये असताना यायची. अगोदर गिल्ट येतो की आपण वेस्ट तर करत नाही आहे ना पैसे, किंवा आपल्या घरातल्या लोकांना काय वाटेल, आणि आपण इथेच थांबायचा विचार करतो आणि मग पुन्हा स्वतःला मागे ठेवतो. पण जरा प्रॅक्टिकल विचार केला ना, तर तुम्हाला समजेल की जर का आपण स्वतः मेंटली हॅपी नसेल, किंवा आपल्या आतमध्ये फ्रस्ट्रेशन असेल, काहीतरी टेन्शन आपल्याला सतावत असेल, तर तुम्ही सतत थकलेलेच असणार आणि त्याचा इफेक्ट आपल्या घरावर सुद्धा होणार. म्हणून सेल्फ ग्रोथ
म्हणजे काही घर सोडणं नाही आहे, तर सेल्फ ग्रोथ म्हणजे ना स्वतःला हरवून न देणं आहे, स्वतःच्या आनंदासाठी जगणं आहे. ते सेल्फिश नाही आहे, तर ते हेल्दी आहे. मैत्रिणींनो, आपण मान्य करो किंवा नाही, पण कंपॅरिझन सगळ्यांच्या आयुष्यात आहे. कोणी स्कूलच्या फ्रेंडबरोबर कंपॅरिझन करतं, कोणी आपल्याबरोबर डेली जे उठतात बसतात त्यांच्यासोबत कंपॅरिझन करतं, कोण किती सक्सेसफुल आहे, कोण करिअरमध्ये पुढे गेलं आहे, कोणाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे, कोण बिझनेस करतं, कोण ट्रॅव्हल करतं, आणि आपण विचार करतो की मी काय केलं आयुष्यात. त्यांचं बघून आपल्याला असं वाटतं आपण तर खूप मागे राहिलो. पण इथेच खूप मोठी चूक होती. आपण त्यांच्या रिझल्टशी आपली जर्नी कम्पेअर करतो. पण त्यामुळे काय होतं माहिती आहे, तुम्ही जे मॅनेज केलं आहे, घर, मुलं, रिलेशनशिप, बजेट, इमोशन, हे कुठल्याही कॉर्पोरेट जॉबपेक्षा कमी नाही आहे, पण आपण ते स्वतःलाच कमी लेखतो. फरक फक्त एवढाच असतो की त्यांना सॅलरी स्लिप मिळते आणि आपल्याला ॲप्रिसिएशन थोडंसं कमी मिळतं. पण कंपॅरिझन करून ना आपण स्वतःला खूप कमी लेखून घेतो. त्यामुळे कंपॅरिझन तेव्हाच थांबतं जेव्हा आपण आपला मार्ग ॲक्सेप्ट करतो. सगळ्यांची टायमिंग वेगळी असते, त्यामुळे ना कोणालाही कोणाशी कंपेअर करणं ही गोष्ट चुकीची आहे. कारण की त्यांच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते तुमच्या लाईफमध्ये नाही आहेत, आणि तुमच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळे प्रत्येकाची जर्नी ही पर्सनल असते, ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपलं नवीन व्हर्जन स्वीकारायला शिका. आपण अनेकदा काय करतो, आपण जेव्हा 20 वर्षाचं असतो ना त्यावेळेच्याच गोष्टी धरून ठेवतो. त्यावेळी आपल्याला काय हवं होतं किंवा त्यावेळी आपल्याला काय इच्छा होती, पण त्यावेळी आपली एनर्जी वेगळी होती, त्यावेळी आपले ड्रीम्स वेगळे होते, खूप सारे सर्कमस्टन्सेस वेगळे होते. आणि आता तुम्ही 35मध्ये आहात, त्यामुळे तुमची थिंकिंग बदललेली आहे, तुम्ही मॅच्युअर झालेले आहात, तुम्ही लोकांना जास्त समजता. त्यावेळी तुमच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी नव्हती, किंवा पेशन्स लेवलसुद्धा आपण जेव्हा 20sमध्ये असतो तेव्हा कमी असतं. पण आपण स्वतःला म्हणत राहतो की मी आधीसारखी राहिलेली नाही आहे. हो, नाही राहिलेत, कारण आपण ग्रो झालो आहे. ग्रोथ म्हणजे चेंज, आणि चेंज म्हणजे ना आपलं न्यू व्हर्जन. आपलं न्यू व्हर्जन कदाचित ग्लॅमरस नसेल, पण ते स्टेबल आहे आणि ग्राउंडेड आहे, आणि आपल्याला क्लिअरली गोष्टी समजत आहे की आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला प्रायोरिटीज समजत आहेत. मैत्रिणींनो, 35 नंतर लाईफ स्लो नाही होत, तर ती मिनिंगफुल होते. आधी आपण प्रूव्ह करत बसायचो, पण आता आपण ते करत नाही, तर आपण गोष्टी चूज करतो आणि उरलेल्या गोष्टी सोडून देतो. तुमची ओळख हरवलेली नाही आहे, ती फक्त तुमची अटेन्शनची वाट बघते. आता ती वेळ आलेली आहे तुमच्या स्वतःला जागं करण्याची. कोणासाठी नाही, फक्त स्वतःसाठी. मैत्रिणींनो, 35 नंतर स्वतःची ओळख शोधणं म्हणजे लाईफ बदलून टाकणं नाही आहे, ते फक्त एक निर्णय घेणं आहे की आता मी स्वतःला विसरणार नाही. एवढी वर्ष सगळ्यांसाठी उभं राहिलो, सगळ्यांसाठी केलं, मुलांसाठी, घरासाठी, नात्यांसाठी. आता फक्त थोडंसं स्वतःसाठी उभं राहायचं. कुठेही पळायचं नाही आहे, कोणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही आहे, किंवा कोणाला कोणती गोष्ट प्रूफ देखील करायची नाही. फक्त स्वतःला आठवायचं, जी पहिली आपली स्वप्न आहेत ती संपलेली नाही आहेत. अजूनही आपल्यातल्या इच्छा जिवंत आहेत. ती फक्त थोडीशी शांत झाली होती काही जबाबदाऱ्यांमुळे, पण आता त्यांना पुन्हा आवाज द्या, त्यांच्यासाठी प्रयत्न करा. आपली जी 35ची लाईफ आहे ना, ती क्लॅरिटी देते की आपण जगासाठी जगत होतो, आणि आता त्याच्यात स्वतःलाही इन्क्लूड करायला हवं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही फक्त कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी, सून, फक्त एवढं नसून तुमची काहीतरी वेगळी आयडेंटिटी आहे, हे लक्षात ठेवा आणि स्वतःची लाईफ एन्जॉय करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये.